Students, last time we have started with the turret lathe and capstan lathe. So we have seen the center lathe, which is also called as engine lathe, and which are used very commonly, and it is a versatile type of lathe which can be used for many applications. म्हणजे almost all machining operations can be done on lathe, that we have seen. So this is another type of lathe which is a semi automatic type of lathe. याच्यामध्ये जी इंजिन लेथ किंवा सेंट्रल लेथ होती त्याच्यामध्ये टूल पोस्टवर आपण टूल माउंट केल्यावर तो टूल तुम्हाला मॅन्युअली फीड करता येतो, ऑटोमॅटिक पण फिडिंग करता येते, म्हणजे लेथ लीड स्क्रू लावलेला असतो, पण सगळं ऑपरेशन्स जे आहेत ते मॅन्युअली तुम्हाला करावं लागतात, पाहावं लागतात. स्टॉपेज आणि त्याचं रनिंग जे आहे ते कंटिन्युअसली ऑपरेटर स्किल्ड ऑपरेटर लागेल त्याच्यामध्ये आपल्याला. टरेट लेथमध्ये काय आहे की जी टूल पोस्ट आहे ती दॅट इज नोन ॲज टरेट हेड अँड ऑन विच मॅक्सिमम 4 ते 6 टूल्स, वेगवेगळे टूल्स विच आर मेड फॉर डिफरंट कटिंग ऑपरेशन्स टू बी परफॉर्म्ड ऑन दी वर्कपीस कॅन बी माउंटेड. आणि हे टरेट लेथ आणि कॅप्स्टन लेथमध्ये कॉमन असतं. टरेट लेथ आणि कॅप्स्टन लेथमध्ये काय फरक आहे की टरेट लेथमध्ये जो हेड आहे ज्याच्यावर टूल माउंट केलेले असतात ते डायरेक्टली सॅडलवर माउंट केलेलं असते आणि तो सॅडल आपल्याला फिरवावा लागतो. कॅप्स्टन लेथमध्ये काय आहे की सॅडलवर एक स्लाईड दिलेली असते आणि त्या स्लाईडवर टरेट हेड असते, म्हणजे ती स्लाईड कॅन मूव्ह विथ रिस्पेक्ट टू सॅडल, त्याच्यावर गाईडवेज दिलेले असतात, त्या सॅडलवरती स्लाईड मागे पुढे होऊ शकते आणि त्याच्यावर टरेट हेड असते ज्याच्यावर आपण टूल माउंट करतो. तर हा मेजर डिफरन्स आहे टरेट लेथ आणि कॅप्स्टन लेथमध्ये. सो याच्यामुळं काय होतं की सेकंड डिफरन्स जो आहे, फॉर फिडिंग दी टूल टू दी वर्क एंटायर सॅडल युनिट इज टू बी मूव्ड. टूल जर आपल्याला वर्कपीसपर्यंत न्यायचा असेल तर सॅडल युनिट, पूर्ण सॅडल युनिट जे आहे ते आपल्याला, कारण त्या सॅडलवर ते माउंट केलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे की सॅडल युनिट तुम्ही एका पर्टिक्युलर ठिकाणी आणून ठेवलं वर्कपीस विथ रिस्पेक्ट टू वर्कपीस, त्याच्या पुढची मुवमेंट जी आहे ती स्लाईडनी आपण त्याला मागे पुढे करू शकतो. सॅडल युनिट आपण फिक्स करू शकतो एका ठिकाणी. तिसरा डिफरन्स जो आहे, द अबव अरेंजमेंट अनेबल्स ए व्हेरी हाय रिजिडिटी बिकॉज ऑल दी कटिंग फोर्सेस आर ट्रान्सफर टू दी लेथ बेड. या टरेट लेथमध्ये जी रिजिडिटी आहे, जी रोबस्टनेस आहे, मजबूती आहे, ती खूप जास्त राहील आणि इट इज मेड फॉर हेवी वर्क, हेवी कटिंग. पण कॅप्स्टन लेथमध्ये ती स्लाईड आल्यामुळं त्याच्यामध्ये टूल सपोर्ट युनिट जे आहे ते वीक राहील आणि त्याच्यामध्ये बेंडिंग होऊ शकते, त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन होऊ शकते, व्हायब्रेशन्स येऊ शकतात. तर जी कॅप्स्टन लेथ आहे ती तेवढी हेवी वर्कसाठी आपण यूज नाही करू शकत. सो टरेट लेथ इज कॅपेबल ऑफ हँडलिंग हेवियर जॉब्स इन्व्हॉल्विंग हेवी कटिंग फोर्सेस अँड सिव्हिअर कटिंग कंडिशन्स. खूप मोठे जॉब्स असतील, हेवी कटिंग असेल, जास्त मटेरियल रिमूव्ह करायचं आहे, सो दॅट टाईम वी कॅन यूज टरेट लेथ व्हेरी ॲडव्हान्टेजियसली. इन केस ऑफ capstan lathe we cannot use capstan lathe for the heavy cutting operations or heavy cutting loads. So it is not capable of withstanding heavy cutting loads. लायटर आणि स्मॉलर जॉब, म्हणजे हलके आणि छोटे जॉब जर असतील तर आपण कॅप्स्टन लेथ यूज करू शकतो. बिकॉज ऑफ इट्स हाय रिजिडिटी इट सूट्स व्हेरी वेल फॉर हेवी चेकिंग वर्क इन ॲडिशन टू दी बार वर्क और लार्ज साईज बार्स अप टू 200 mm डायमीटर. 200 mm डायमीटरच्या बारपर्यंत आपण टरेट लेथवर माउंटही करू शकतो आणि त्याला कटिंग पण करू शकतो, त्याच्यावर ऑपरेशन्स पण करू शकतो. पण कॅप्स्टन लेथ जे आहे ते त्याची मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे 60 mm ची, 60 mm बार डायमीटर. इन दिस केस द टूल फिडिंग इज रिलेटिव्हली स्लोअर, प्रोव्हाइड्स मोर फटिंग टू दी ऑपरेटर्स. कारण काय आहे की सॅडल पूर्णपणे आपल्याला मूव्ह करावं लागतं. सॅडल जे आहे ते पूर्ण सॅडल मूव्ह करावं लागते, त्याच्यामुळं स्लो होतं. याच्यामध्ये फास्ट होतं कारण ती स्लाईड आहे, छोटी स्लाईड आहे
जी सॅडलवर माउंट केलेली आहे. सो इट इज फास्टर. हेवियर डिझाईन्स ऑफ टरेटलेस आर युजली प्रोव्हाइडेड विथ न्यूमॅटिक अँड हायड्रॉलिक चक्स. हे हायड्रॉलिक अँड न्यूमॅटिक चक्स यूज करतात टू इन्श्युअर दी फर्म ग्रीप इन केस ऑफ हेवी जॉब्स. आणि कॅप्स्टन लेथमध्ये तशी काही प्रोव्हिजन नसते. सम डिझाईन्स ऑफ टरेटलेस मे कॅरी प्रोव्हिजन फॉर क्रॉस फिडिंग ऑफ दी हेक्झॅगोनल टरेट टू एनेबल क्रॉस फिडिंग. म्हणजे त्याला आपण आडवं पण फिरू शकतो, म्हणजे समोर मागे तर नेऊ शकतो, काही ठिकाणी त्याला आडवं पण आपण ते टरेटलेथ फिरवू शकतो. आता पुढची जी दिस इज व्हॉट इज डिफरन्स बिटवीन कॅप्स्टन अँड टरेटलेथ. नेक्स्ट थिंग इज बार फिडिंग मेकॅनिझम. आता जो बार आपल्याला फिनिशिंग करायचा आहे किंवा ज्याच्यावर कटिंग ऑपरेशन करायचं आहे, तो बार कंटिन्युअस लेंथ आहे त्याची. तो बार चकच्या बाहेर किती असला पाहिजे, किती आपल्या त्याचे डायमीटर, किती लेंथचा आपला वर्कपीस आहे, तेवढा वर्कपीस चकच्या बाहेर आला, त्याच्यावर आपण ऑपरेशन केलं, तो निघाला, तिथून पुढचे ऑपरेशन करायचे आहे, तर तो जो बार आहे तो कंटिन्युअस राहील. त्याचं जे फिडिंग मेकॅनिझम आहे ते आहे. म्हणजे हा ऑटोमॅटिकली तेवढा लेंथचा जो बार स्टॉक आहे तो पुढे सरकेल. त्याच्यासाठी काय केलेलं आहे की द सिम्पलेस्ट मेथड इज टू फीड दी बार बाय मीन्स ऑफ ए वायर रोप अँड वेट. सरळ सरळ त्याला वजन दिलेलं आहे आणि वायर रोप आहे. हे वजन, या वजनामुळे काय होईल, ग्रॅव्हिटी, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी सम फोर्स, पुल म्हणजे ओढणारा फोर्स त्या बारवर राहील आणि तो बार चकमध्ये आपण धरला इथं कलेक्टमध्ये, त्याच्यावर ऑपरेशन केलं, त्याच्यानंतर चक जेव्हा आपण ओपन करू तर हा बार आपोआप तेवढ्या लेंथचा समोर चालला जाईल. सो हे कसं होतं दॅट विल सी. दिस इज व्हॉट इज बार फीडिंग मेकॅनिझम. बारला त्याच्यामध्ये फीड करतं ते. सो गाईड बार इज फिक्स्ड ऑन दी रिअर साईड ऑफ दी हेडस्टॉक. हा हेडस्टॉक आहे इथे दाखवलेला. याच्या मागच्या बाजूला एक गाईड बार दिला, हा खाली दिलेला आहे गाईड बार, हा लावलेला असतो. वन एंड ऑफ दी बार इज सपोर्टेड टू अ पेडस्टल. एक स्टँड असते, त्या स्टँडला हा गाईड बार सपोर्ट म्हणून तर हे स्टँड लावलेलं असते याला. अ रोटेटिंग स्लीव इज माउंटेड ऑन दी गाईड बार. या गाईड बारवर एक रोटेटिंग स्लीव असते, कॉलर ज्याला म्हणतो आपण, ती रोटेट होऊ शकते, ती लावलेली आहे. ते तिकडे दाखवलेली आहे रोटेटिंग स्लीव. टू कॅरी द रिअर एंड ऑफ दी बार स्टॉक. जो वर्कपीस आहे आपला, तर ज्याच्यापासून आपण वेगवेगळे ऑपरेशन करून राहिलो ज्याच्यावर, तो बार स्टॉकमधून आपण काढलेला आहे. तो बार स्टॉक या गाईड बार जो असतो रोटेटिंग स्लीव, ती कॅरी करते या बार. हा वरती दाखवलेला बार स्टॉक, याचं एंड जे आहे या रोटेटिंग स्लीववर आहे बार स्टॉक. अँड अदर एंड ऑफ दी बार स्टॉक इज पास थ्रू दी स्पिंडल टू प्रोजेक्ट आउटसाइड दी कलेक्टची. या दुसरा एंड जे आहे या बार स्टॉकचं, हे या स्पिंडलमधून सरळ चकमध्ये आणि त्याला बाहेर जिथं तुम्ही ऑपरेशन करत असाल तिथे येईल ते. अ वायर रोप पासेस ओव्हर दी पुली माउंटेड आयदर ऑन दी गाईड बार और सेपरेटली. या गाईड बारवर एक पुली माउंट केलेली आहे किंवा सेपरेटली पण करू शकतो आपण. त्याच्यावर हा वायर लावलेला आहे. पाहिजे इथं पुली दिसते आहे, ही वायर अशी गेली आणि याला वेट लावलेला आहे, वायर रोप अँड दी वेट. सो वायर रोप पासेस ओव्हर ए पुली माउंटेड सेपरेटली फिक्स्ड ब्रॅकेट. इथं आपण सेपरेट केलेली आहे आणि तिच्यावर तो वायर माउंट केलेला आहे. Thus, under the action of weight W, the sleeve and the bar stock are always subjected to pull from left to right. लेफ्टकडून राईटकडे त्याला नेहमी असा पुलिंग फोर्स अप्लाय केलेला राहील या वेटमुळं, त्याला ओढतं. जसं इथे चान्स मिळाला, जसं हे कलेक्ट ओपन झालं, तसा हा बार समोर सरकेल. जेवढ्या लेंथचा आपल्याला पाहिजे तेवढा तो आला, कलेक्ट आपण लॉक केलं, म्हणजे हा जो हे जे रोटेटिंग स्लीव आहे हे याला पुढं ढकलत राहील बिकॉज ऑफ दिस वेट. सो ॲज दी चक ओपन झाल्यावर द बार ऑटोमॅटिकली पुश्ड फॉरवर्ड. तो बार जो आहे तो समोर सरकेल थ्रू इट टू स्ट्राईक अगेन्स्ट दी बार स्टॉप. बाहेर त्याला बाहेर स्टॉप लावलेला आहे आपण, जितक्या लेंथचा आपल्याला बार पाहिजे आहे तेवढा बाहेर आला की तो स्टॉप झाला तिथे टरेट हेड. द बार स्टॉक to be machined is passed through the sleeve and the machine spindle and the collet. या स्लीव, स्पिंडल आणि कलेटमधून तो बार पास होईल
बाहेर आल्यावर तो स्टॉप होईल. जेवढं आपल्याला लेंथ पाहिजे तिथं आपण स्टॉपर लावलेला आहे टरेट हेडवर, तिथं तो स्टॉप होईल. आणि हा कलेट ओपन केला की हा बार समोर येईल. कलेट क्लोज केला तर तो लॉक होईल. सो thus under the action of weight W, the sleeve and the bar stock are always subjected to a pull from left to right. As chuck opens, the bar is automatically pushed forward through it to strike against the bar stock fitted in the turret head. The bar stock to be machined is passed through the sleeve, machine, spindle and the cullet. After one piece is finished, the cullet is opened by means of hand lever provided for this purpose. एक पीस तुमचा फिनिशिंग झाला की पुन्हा तो कलेट ओपन केला की तेवढा बार पुन्हा समोर येईल, पुन्हा तो स्टॉप होईल बार स्टॉपवर, पुन्हा ऑपरेशन होईल. पुन्हा त्याच्यावर ऑपरेशन झालं की पुन्हा आपण कलेट ओपन करू, चक ओपन करू, पुन्हा तो बार आतमध्ये. सो बार फिडिंग मेकॅनिझम इज बिकॉज ऑफ दी वेट ओनली. सो ॲज सून ॲज दी कलेट ओपन्स, दी ब्लॉक विच कॉन्स्टंटली टेंड्स टू पुश दी बार फॉरवर्ड ड्यू टू वेट डब्ल्यू pushes it forward to strike against the bar stop. बार स्टॉपला जाऊन तो धडकून जाईल. फिटेड इन द कॅप्स्टन टरेट हेड ऑफ द मशीन. दस ओनली द रिक्वायर्ड लेंथ ऑफ द बार प्रोजेक्ट्स आउटसाइड द कलेक्ट. जेवढी तुम्हाला लेंथ पाहिजे तेवढ्या लेंथचा तो बाहेर येईल. व्हेन दिस लेंथ हॅज बीन पुश्ड आउट, द लिव्हर इज अगेन ऑपरेटेड टू प्रेस द कलेक्ट टू ग्रीप द बार. त्या बारला पुन्हा चकमध्ये ग्रीप करा. फर्दर ऑपरेशन कॅन बी स्टार्टेड. So that is what is bar feeding mechanism. Simple because of the wire and rope. So pull force त्याला लावलेला असतो. Then next is turret indexing mechanism. आता याच्यामध्ये कसं आहे की जे 6 टूल्स तुम्ही लावलेले आहे किंवा 4 इथे दाखवलेलं आहे पहा. हे इंडेक्सिंग प्लेट स्लॉट आहे. हे इंडेक्सिंग प्लेट आहे खाली. हा जो टॉप व्ह्यू आहे ही जी मेकॅनिझम आहे पूर्ण हे टरेट हेडवर लावलेलं असतं. हेडच्या खाली, टरेट हेडच्या खाली. आणि ही इंडेक्स प्लेट आहे खाली, त्याच्यावर हे 6 स्लॉट दिसतात आहे. 1 2 3 4 5 6. 6वा हा एंगेज आहे. ही प्लंजर पिन याच्यामध्ये घुसलेली आहे. इंडेक्स प्लेट, त्याच्यानंतर इंडेक्सिंग रॅचेट, टरेट स्पिंडल आहे ज्याच्यामध्ये हे हा बिवेल गिअर आहे. हा बिवेल गिअर आहे. इथे हा याच्याशी एंगेज झालेला आहे दाखवतो हा रॉड. त्याच्यानंतर हा पिनियन आहे. पिनियन अँड दिस गिअर इज एंगेज्ड. देन देर इज अ कॅम अँड दिस प्रॉल पिन. आता जसं जसं हा टूल समोर येईल फॉरवर्ड मोशन, तर त्याच्यानंतर जेव्हा एका वेळेस असं येईल की हा प्लंजर जो आहे हा कॅमशी कनेक्ट होईल आणि प्लंजर कॅमशी स्ट्राईक झाल्याबरोबर या प्लंजरला ही कॅम वर करेल. त्याच वेळेस हा जो प्रॉल पिन आहे, प्रॉल ज्याला छर्रा म्हणू शकतो आपण, तो या रॅचेटशी कनेक्ट होईल, रॅचेटशी एंगेज होईल. आणि ही जी इंडेक्स प्लेट आहे ही 1/6 ऑफ दी रोटेशननी फिरेल. 1/6 म्हणजे 60 डिग्रीनी. 360 डिग्री आहे. 60 डिग्रीनी ही फिरेल. 60 डिग्रीनी फिरल्याबरोबर तो जो टूल हेड आहे वर, टरेट हेड, त्याच्यावरचा दुसरा टूल आता वर्किंगसाठी अवेलेबल असेल. तर ते 6 टूल आपण 6 याच्यावर लावलेले आहे टरेट हेडवर. तो कोणता टूल कोणत्या वेळेस वर्किंग, एका टूलचं वर्किंग झाल्यावर दुसरा टूल कसा येईल त्या वर्क जो, बिकॉज ऑफ दिस मेकॅनिझम. दिस इज व्हॉट इज इंडेक्सिंग मेकॅनिझम अँड दिस इज यूज टू feed the required tool at the workpiece. So this is the turret indexing mechanism. Then there are some specialized types of machines such as automatic screw machine which is used for some specialized work or some mass production. If we are going for एकाच टाईपचं खूप जास्त वर्क आपल्याला करायचं आहे तर आपण सम स्पेशल मशीन आपण यूज करू शकतो. ऑटोमॅटिक स्क्रू मशीन इज वन ऑफ दॅट. So you can read this and you can get it understood कसं असते. पण याच्यावर जास्त तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करू नका. आपल्याला जे पुढचं पाहायचं आहे पुढची मशीन ती म्हणजे इंट्रोडक्शन टू CNC. सो दॅट विल सी. स्क्रू ही दिस इज व्हॉट ए स्पेशलाइज मशीन, स्पेशल पर्पज मशीन विच इज मीन्ड फॉर दी स्पेशल वर्क.
If we are going for mass production and some job is to be done, some operation is to be done repeatedly all the time for a longer period of time, तर त्यावेळेस काय करतो आपण, एक स्पेशल पर्पज मशीन घेतो की बा हा या मशीनला तेवढंच काम करायचं आहे, कारण आपल्याला तो काम नेहमीसाठी करायचा आहे. तर त्याच्यासाठी ह्या मशीन्स, काही मशीन्स इन्व्हेंट केलेले आहे. जसं स्क्रू कटिंग मशीन आहे, ही स्क्रू मशीन आहे, ऑटोमॅटिक स्क्रू मशीन. सो दिस इज a special purpose machine. So next we are going to see the introduction to CNC. So introduction to CNC machine, that is computerized numerical control machine. Nowadays what happens in industries, these conventional lathes, turret and capstan lathe आता आउटडेटेड झालेले आहे. तिथं कुठेच काही, कारण सेमी ऑटोमॅटिकमध्ये शेवटी पुन्हा कन्स्टंट आहेत. जे छोटे वर्कशॉप आहेत ते अफोर्ड करू शकत नाही, ते विकत घेऊ शकत नाही सेमी ऑटोमॅटिक. त्याच्यामुळं ते आपले सेंटर लेथ किंवा साध्या लेथ यूज करतात. आणि जे मोठ्या इंडस्ट्रीज आहे ज्याच्यामध्ये मास प्रोडक्शन आहे, काम जास्त आहे, ॲक्युरेसी आणि प्रिसिजन पाहिजे आहे. नाउडेज एव्हरीबडी इज लुकिंग आफ्टर क्वालिटी. सो इफ यू आर मॅन्युफॅक्चरिंग समथिंग and if you are aware of maintaining quality in the product, you will go for some automatic machines. So CNC machines are computerized numerical control machine. So introduction to CNC numerical control, all these are digits. The coding of this is M code and G codes. They are used, and they are used for programming, and that program is fed to the CNC, and the CNC will read that program and will work as per the commands given in the program. So that is the simple working of CNC. Numerical control is the automation of machine tools that are operated by precisely programmed commands encoded on a storage medium as opposed to control manually. अर्लियर ज्या लेथ्स होत्या किंवा अजूनही ज्या लेथ्स वर्कशॉप्समध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये यूज होतात, साध्या लेथ, त्या मॅन्युअली यूज करतो आपण. आणि जे लेबर पाहिजे किंवा ऑपरेटर पाहिजे तो स्किल्ड पाहिजे, त्याच्याजवळ स्किल पाहिजे. पण CNC मशीनमध्ये काय आहे की जो ऑपरेटर आहे तो स्किल्ड नसला तरी चालेल, त्याला फक्त प्रोग्रामिंगचं नॉलेज पाहिजे. सो ही कॅन ऑपरेट दॅट CNC very well. So most NC today, that is numerical control, is computer numerical control. ज्या NC machines, earlier NC machines were invented, ज्या फक्त न्यूमरिकल कोड्सवर त्याला एन्कोडिंग करून कंट्रोल आपण मिळवू शकत होता. पण आता जे प्रोग्रामिंग आहे दॅट इज डन ऑन दी कॉम्प्युटर्स, and hence it is known as computerized numerical control machine, CNC machine, in which computers play an integral part of the control. In modern CNC, end-to-end component design is highly automated using computer-aided design and computer-aided manufacturing, CAD and CAM. CAD is computer-aided design, which is supported by some softwares such as AutoCAD. So many softwares are there, Pro-E. You will CATIA, you will get the knowledge in coming years regarding this. So with the help of which we can design. Earlier in first year you might have seen engineering drawing, engineering graphics. So it is the base for the design, how we are going for designing of a product. So we can have the CAD softwares nowadays for designing purpose, and we can have the CAM, that is computer aided manufacturing. So all these things, design as well as manufacturing, computers are playing a vital role in both of them. So next is operation of CNC milling. We are having this CNC milling in our lab, automation lab. So whenever it is possible, we will give a demonstration on CNC milling. Then all the machines can be computerized numerical control machines. It can be a plasma cutter, or it can be a EDM, whatever it may be. All this can be done with the help of computer programming, and we can have the automatic machining. So this is a 3D picture shown here of a conventional CNC machine. So where a lathe machine is shown, CNC lathe.
So this is a chuck here. Then the turret is tool turret is there. त्याच्यावर वेगवेगळे टूल्स माउंट केलेले राहतील. जे टूल ज्या टूलचं जे ऑपरेशन आहे ते जाईल, ते ऑपरेशन करेल, परत येईल. दुसरा टूल जाईल, त्याचं ऑपरेशन करेल, परत येईल. जेवढे ऑपरेशन्स त्या वर्कपीसवर करायचे आहे, ऑल कॅन बी डन वन बाय वन ऑन दिस in this lathe machine. So this is head stock, then this is bed. CNC कंट्रोल पॅनल दाखवलेला आहे. इथं आपण प्रोग्रामिंग करू, इथून आपण त्याला फिडिंग देऊ. दिस इज टेल स्टॉक, हा इथं टेल स्टॉक दाखवलेला खाली. सो हे सगळे स्विचेसचे पेडल्स दिलेले आहे, स्विचेस ऑन ऑफ करायचे. सो ऑल दिस मेकॅनिझम्स आर एन्क्लोज्ड इन दिस एन्क्लोजर और हे जे वर्किंग आहे आतमध्ये, कूलंट, लुब्रिकंट्स, जे सगळं कटिंग वगैरे जे काही होते ते सगळं आपण काचेतून पाहू शकतो. सो ऑल दिस हॅपन्स इनसाइड दिस एन्क्लोजर. सो CNC lathe. So other CNC operations can be CNC water jet cutter, drilling operation can be done, sheet metal works can be done, wire bending machine, surface grinder, cylindrical grinder, welding, gas cutting. All these can be any of machining or cutting operation can be computerized operation or can be done with the help of computers. So the basic thing is you have to write a program with the help of the codes, and you can feed that program to that computer interface of that machine, and that machine will read that program and will act likewise. जसा जसा तो प्रोग्राम पुढे पुढे सरकेल तसे ती मशीन ते ऑपरेशन करत राहील. याची थोडी हिस्ट्री आपण पाहू की पहिली NC मशीन, न्यूमेरिकल कंट्रोल. इट वॉज नॉट कम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल, इट वॉज ओनली NC, न्यूमेरिकल कंट्रोल, वेअर बिल्ड इन 1940s अँड 1950s बाय जॉन पार्सन. आणि CNC जी एक्झिस्टन्समध्ये आली ते कॉम्प्युटर्सचं इव्हॅल्युएशन जेव्हा झालं, कॉम्प्युटर्स जेव्हा इन्व्हेंट झाले 1980च्या जवळपास CNC मशीन केम इन एक्झिस्टन्स. So modern CNC machines are improving further as the technology is changing with a variety of functions according to applications. Nowadays so many things are happening very rapidly, very fast. So much development is there, so much technology is changing daily, day by day. So all this can be seen in the industries. Nowadays these CNC machines and CNC robotics and all these things are implemented, and the production is made faster, and with the accuracy or the quality of work is also higher. So CNC machine is there, control panel is there, headstock is there. So all this can be seen here. So they look like this. Again these pictures are shown. These are the elements of CNC machine. A CNC machine consists of following 6 major elements. This is just introduction. You will be having this in detail in automation, the subject known as automation, CNC. A CNC machine consists of following major elements, 6 major elements. First is input device. Input device is the computer panel. Then machine control unit, which is MCU, it is known as, which reads the program and will give the instructions to the machine, and it will also collect the feedback म्हणजे कूलंट संपलेला आहे, टूल चेंज करायचा, काय जे काही सेन्सर्स लागलेले असतात सगळे, जो काही निरोप त्याला द्यायचा असेल तो. मशीन टूल म्हणजे ज्याच्यामध्ये आपण वर्क होईल आपलं चॉक, त्याच्यानंतर तो वर्क पीस आपण जिथं होल्ड तो टूल पोस्ट टरेट ज्याला म्हणतो आपण, ते सगळं. ड्रायव्हिंग सिस्टीम म्हणजे गिअरिंग मेकॅनिझम असेल किंवा जे काही ड्रायव्हिंग मेकॅनिझम असेल, इलेक्ट्रिक मोटर असेल, ऑल दिस थिंग्स कॅन बी देअर. फीडबॅक डिव्हायसेस आर मोस्टली सेन्सर्स विच सेन्सेस द completion of work, which senses the various things happening in the inside and will give you the signal as per. जसं आपण गाडीमध्ये पाहतो की पेट्रोल संपत आलं की लाईट लागतो,
डिझेल संपत आलं की लाईट लागतो. ब्रेक तुमचा हँड ब्रेक लावलेला असेल तरी लाईट. सो ऑल दिस हॅपन्स. इट गिव्स यू द फीडबॅक दॅट दी पेट्रोल इज अबाउट टू से यू हॅव टू रिफिल द टँक. सो ते सिग्नल देते तुम्हाला. सो फीडबॅक डिव्हायसेस अँड डिस्प्ले युनिट. So it shows all this happening. A display unit is there. So this is the block diagram of CNC machine. You can have input device, जे इनपुट आपण देतो आहे, प्रोग्राम्स देतो आहे. हे मशीन कंट्रोल युनिट आहे ज्याच्यामध्ये डाटा प्रोसेसिंग आहे आणि कंट्रोल युनिट आहे. हे जाते इथं मोशन डाटा, इथं ड्रायव्हिंग सिस्टीम आहे आणि हे मशीन टूल आहे. हे काय होईल, पूर्ण वर्क सुरू होईल. इथून हे फीडबॅक डिव्हाइस आहे, फीडबॅक चाललेला आहे. हा फीडबॅक पुन्हा या मशीन कंट्रोल युनिटमध्ये चाललेला आहे. And it shows on the display unit set what is happening, what is wrong, what is to be done. All this can be we can get it from the display unit. So this is a general block diagram of CNC machine. Then the details, the another details of this we'll see in the next video. Thank you.